आहेत आणि त्याच्याशी संलग्न असलेला आमच्या जवळचाच माळ क्रिकेट असोसिएशन. म्हणजे काही संघ यातले आहेत, काही संघ त्यातले आहेत. जर विचार आपण केला तर आता त्याला वेलूक टीम क्षेत्ररक्षण लाभा आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जी आपण एन्जॉय करतोय. प्रथम पारितोषिक जर विचार केला आपण तर प्रकाश रामचंद्र चौधरी साहेब यांच्यातर्फे, त्याचबरोबर विलाजी पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष. म्हणजे मला वाटतं पडवल पाडचे आहेत का? हा बरोबर, कारण हा विशाल सर त्यांचं मनापासून आभार. द्वितीय पारितोषिकाचा विचार केला सागर प्रकाश देशमुख साहेब माजी उपसरपंच डोलकाम ग्रामपंचायत, त्याचबरोबर आकर्षक चषक विशालजी पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष, त्याचबरोबर तृतीय पारितोषिक वैभव शेठ अधिकारी युवा उद्योजक आणि चषक सौजन्य विशालजी पडवल साहेब. त्याचबरोबर जर विचार आपण केला तर चतुर्थ पारितोषिक महेशजी तिवार साहेब आणि आकर्षक चषक विशालजी पडवल साहेब. त्याचबरोबर पाचवे पारितोषिक रोहनजी ढोळे साहेब युवा उद्योजक चषक आम्हाला लाभले तर विशालजी पडवल साहेब. आणि सहावे पारितोषिक बारको कुशा वाघ साहेब सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी आजच्या दिवसामध्ये हजेरी इथे लावली त्यांच्या माध्यमातून विशालजी पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष यांच्याकडनं ट्रॉफी सौजन्य. म्हणजे जवळजवळ नगरसेवक साहेब आमच्या या स्पर्धेला जितके पण ट्रॉफी सौजन्य लाभलेत विशालजी पडवल साहेब यांच्याकडून लाभलेत. या सर्वांचं मनापासून मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आमच्या आयकॉन 11 हेदवली आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीकडनं मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आम्ही व्यक्त करतो. मॅचला सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव वारगडे अर्थात लाल्या आणि सलामीची जोडी मला वाटतं गणेश आणि सुनील दरबोडा मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच आता टफ होणार आहे, ही मॅच आता रफ अँड टफ होणार आहे. त्याचं कारण आहे कारण एका बाजूला सुनील आणि गणेश तर दुसऱ्या बाजूला पंकज आणि वैभव अर्थात लाल्या. म्हणजे या मॅच मध्ये मजा येईल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 4 षटकांची मॅच. आता आमच्या मॅनेजमेंट कमिटीने देखील बाउंड्री लाईनचा ताबा घेतला. चला वैभव सर स्पीड अप करा. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले. शो द गुड गेम. बँड क्वालिटी 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 क्रिकेट. वैभवचा पहिलाच बॉल टेस्ट करणार. फलंदाजाला बीट करून चेंडू एष्टी रक्षकाचा वेध चिवत्र घेत असताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला संगीत कमी ऐकायला भेटलं. उद्याच्या दिवसामध्ये भरपूर सारं संगीत होईल यात मात्र मात्रही शंका नाहीये. पण ते नगरसेवक सर ते तितकंच महत्वाचं आहे की सलग 5 ते 6 दिवस टुर्नामेंट असू दे आमच्या आवाजाची पुरेपूर काळजी घेणार म्हणजे डीजे ऑपरेटर. आमची वाट कधी कुठे कशी लावायची त्यांना चांगलंच माहिती आहे. वळव्यात मैदानाच्या आतमध्ये ओहो बॅटची वॉट अ कॉट. एक नाही दोन नाही तिसऱ्या अटेम्प्टला झाले कॅच आणि शून्यावरती गणेश झालाय बाद. आता मात्र डगआउटच्या रस्त्याकडे. पण बाई थांबा हे विसरून चालणार नाही. सुनील नावाचं वादळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. त्यांना मग अशी बॅटिंग करत असताना तब्बल जर विचार केला सुनील दरोडाचा तर 48 धावा यंदा फलकावरती. म्हणजे 2 धावा कमी. या हेदवलीच्या महाराजाच्या पहिल्या दिवसामध्ये पहिली हाफ सेंचुरी कंप्लीट झाली असती. म्हणजे थोडा लेट पण डायरेक्ट थेट. पण नका कॉपीराईट लागेल. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश शिंगवा. हो पहिला बॉल क्षेत्ररक्षण खराब. तिथे 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 रेस लागली. बॉल चालला ती फायनल रिजनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर फटक्यादार बॉल सीमा पार. बॉल वरती धावा 4. चौकारानं संघाचं आणि वैयक्तिक खातं देखील प्रकाश शिंगवाने ओपन केला. वैभव अचूक टप्पा. या गोलंदाजाचा विचार केला ना तर वेग कमी पण टप्पा चांगला आहे. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. म्हणजे 6च्या 6 चेंडू वेगवेगळे टाकू शकतो. ही ताकद आहे या गोलंदाजाकडे. ही ताकद आहे या बॉलरकडे. बिगिट करायचा प्रयत्न हवेत. तिथे एक टप्पा आणि बॉल ऑन साइड बाउंड्री लाईन तोडली फोडली. एका टप्प्यावरती बॉलला फरार केला. बाउंड्री लाईनच्या
बाहेर आणि येणारा हा दुसरा लगातारचा चौकार वैभव वारगडे अर्थात लालेच्या विरोधामध्ये. प्रकाशजी भंडारी साहेब उपस्थित होत आहेत. दादा वेलकम. खूप सारा कॅश प्राइज तुमच्या माध्यमातून लागलाय पण ते गेलं नाहीये तितकंच महत्वाचं. दादा या मुख्य मंचावरती बिगिट करायचा प्रयत्न लगातारचा तिसरा येईल का? नाही नाही क्षेत्ररक्षण च्या क्वालिटीचे झालाय दमदार झालाय. बॉल तर बाहेर होता पण प्लेअर आतमध्ये होता. हा बरोबर पोकळा सर. जिथं रितेश आहे तिथं टेन्शनच नाहीये. बरोबर ना रितेश? हा क्रिकेट खेळत असताना या छोट्या छोट्या चुका त्या टाळल्या पाहिजेत. एक एक धाव किती महत्वाची आहे ते वेळुकळांना माहिती आहे. कारण रनर अप कुठेतरी 1 2 3 धाव जास्त असती तर चॅम्पियन देखील झाले असते. आणि इथे डॉट बॉल आला. संघाच्या टोटलचा विचार केला तर 10 धावा फलकावरती 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ज्यावेळेस आपण दोन्ही कॅप्टनशी चर्चा केली, एक म्हणाला मी 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, एक म्हणाला मी 40 प्लस करण्याचा प्रयत्न करू, पण 10च्या सरासरीने खेळले ना नगरसेवक साहेब तर 40चा आकडा सहज पार होईल. कारण विचार जर केला तर 12 बॉल नंतर चेंडू जुना होऊन जातो आणि त्याच्यानंतर भैरवीची षटकं देखील चालू होतात. प्रकाश शेठ भंडारी साहेब दादा या आपण मुख्य मंचावरती. तुमचं सहर्ष हार्दिक स्नेह स्वागत. आणि त्यांच्यासोबत आमचे सँडीबाय आता सँडी शिंगोले ते देखील उपस्थित होतात. वेलकम सहर्ष हार्दिक स्वागत. मला थोड्या वेळात आपण चर्चा करू वैभव की 26-28चा नक्की फुल फॉर्म काय आहे. हा आता वैभव हसला म्हणजे काहीतरी झोल आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्रकाश वारगडे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. प्रकाशजी वारगडे प्रकाश शेठ भंडारी साहेब यांच्याकडनं देखील कॅश प्राइज लागलाय. लगातार 3 विकेट्स. विकेट हॅट्रिक साठी सर किती? 3000. हो हो यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. आमचे भंडारे साहेब डोलखामले एटीएम मध्येच गेले होते म्हणजे आल्याला डायरेक्ट बाहेरच काढलाय. लगेच विशेष सन्मान आम्ही करू. आमच्या मुख्य मंचावरती प्रकाश भंडारी साहेब यांचा विशेष सन्मान. मायेची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ. हो सुपला केलायचा प्रयत्न आणि सक्सेसफुल पॉवरफुल बालांशी बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर चौकार 4. त्याचबरोबर सँडी शिंगोले संदीप नाही सँडी शिंगोले. तुम्ही संदीप म्हटल्यानंतर मी स्वतः कन्फ्युज होतो. सँडी शिंगोले यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य मंचावरती. फर्डे सरांच्या शुभ हस्ते संघाचा टोटलचा विचार केला 15 धावा. धाव फलकावरती गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश. अजून एक तिथे रेस लागली पण रेस जिंकला चेंडू. अजून एक लगातारचा दुसरा चौकार. भीमबाई भोईर यांचा देखील विशेष सन्मान म्हणजे मुख्य मंचावरती केला जाईल. म्हणजे कधी असं वाटतं की आमच्या सँडीची तब्येत कमी होत चालली पण कधी दिसलं की वाढतच चालला. ते सगळ्यात महत्वाचं आहे सँडी. तर विचार आपण केला धावसंख्येचा धावफलकावरती 19 धावा सोडल्या गेल्यात. जे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा विशेष सन्मान मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आणि तेच कर्तव्य जपत असताना आयकॉन 11 हे दवली आणि मॅनेजमेंट कमिटी आपण पाहतोय. तुमचा मनापासून पुन्हा एकदा
आभार आम्ही व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूयात मैदानाच्या आतमध्ये जिथे धावसंख्या फलकावरती 19 धावा लागल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना रितेश वैभवला आपण पाहतोय. आणि जर लगातार 3 विकेट झाल्या तर एसबी इंटरप्राइजेस अर्थात प्रकाशजी वारगडे यांच्याकडनं 2100 आणि प्रकाशजी भंडारी यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे सँडी ते तुमचे फोटो नाही काढायचे, तो दाखवते माझ्याकडे आयफोन आहे, ते सगळ्यात महत्वाचं. लाऊड अपील 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 डॉट बॉल. अपील मध्ये दम नव्हता, इथे डॉट बॉल जे मात्र येत असताना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती जोडला गेला. धावा भरपूर बनवाव्या लागतील कारण वेलूक संघाचा बॅटिंग लाईनअप भरपूर तगडा आहे. हो 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 एकच सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असेल प्रकाश शेठ भंडारी. 3000 अजून 300 वाढलेत म्हणजे आता एका विकेटसाठी 1100 रुपये, पण त्या लगातार 3 घ्यावे लागतील, ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आमचे प्रकाशजी वारगडे साहेब देखील आहेत, त्यांचे 2100. ओ हो 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 यावेळेस फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव आणि एकच, एकापेक्षा अधिक काहीच नाही. 3333 वरचे 3 रुपये पण दिले जातील. हे खासियत आहे आमच्या भंडारी साहेबांची. संघाच्या टोटलचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना म्हणजे विचार केला 10.50च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळते या टीम आनंदपूर. स्पीडअप करायचं. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो आमचे परम मित्र हनी वारगडे राजस्थानचा दौरा करून आलेत. दुसऱ्या बाजूला नाईट करून आलेत आमचे वैभव आणि पंकज. गोलंदाजी ट्रॅकवरती इनकमिंग रायझिंग स्टार ऑफ वेलुक टीम युवराज. इथे फक्त दिशा दिली, गॅप शॉट सिलेक्शन, थर्ड मॅनला बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की सुनील दरवडा नावाच्या वादळाला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही, पण हेही विसरून चाललं नाही. जय हनुमान वेलुक संघाचा बॅटिंग लाईन भरपूर तगडा आहे, त्यामुळे धावा बनवणं देखील तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस उडवला तिथे समीर, वन ऑफ द सेफेस्ट हँड. फेकी देखील लाजबाबा. एक सिंगल आली. सव्वीस धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. 5 धावा 2 बॉल मध्ये खर्च केल्यात. कमबॅक करावा लागेल इथून पुढे युवराजला. अपकमिंग रायझिंग स्टार आहे. हो हो इथे बिगिट करायचा प्रयत्न. हवेत एक टप्पा, दुसऱ्या टप्प्याला बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि बॉल सीमा पार. 4 चौकार. धावसंख्येचा विचार आपण केला तर धावसंख्येचा फलकावरती 30 धावा, 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. म्हणजे तिथे 40-35 40 प्लस धावा बनवायचा प्रयत्न होता, तो कुठेतरी कंप्लीट होईल का ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे.
हो हो, यावेळेस गती फार आहे, वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज आपण पाहतो युवराजला डॉट बॉल येतोय, परंतु त्याला बीट करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. फिरोज शेख सरांकडनं मॅनेजमेंट कमिटीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि इथे डॉट बॉल जे मात्र येत असताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर दोन्ही संघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. गोलंदाज तयार, युवराज बिग हिट करायचा प्रयत्न, वन इज सेफेस्ट हँड. तेच म्हटलं ना, वन इज द सेफेस्ट हँड. हा, वेळूक संघाचा कायरम पोलार्ड म्हणजे समीर आहे आणि समीरच्या हातामधनं कॅच सुटणं अशक्य आहे. बरोबर ना सँडी? म्हणजे त्याचा हात म्हणजे फेविकॉल, पडला की चिटकला. विकेट, फलंदाज फेल होईल. चला, वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील, तर आमच्या मॅनेजमेंट वाल्यांना पण मॅच खेळायची आहे, मॅनेजमेंट कमिटीला. गोलंदाजी स्ट्राईक वरती निखिल. निखिल आला, निखिल वारगडे गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकर एंड वरती सुनील नरवडा. पिला बॉल आणि तिथे एकच धाव, एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत की 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चार तिरांचा कॅश प्राइज, अर्थात प्रकाश शेठ भंडारी यांच्याकडनं कॅश प्राइज लागूच आहे. 3 विकेट साठी 3,333 आणि 3. वेळ वेळ वैभव, थोडस स्पीडअप करा. इथे बॅक टू बॉलर. एकच धाव, एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 32 धाबा. म्हणजे आतापर्यंत 2 बॉल वरती निखिल भारी पडलाय, निखिल हाबी ठरलाय. वेल वेल वेलूक टीम, तुम्हाला पेनल्टी मात्र दिली जाईल. हो 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 हो, वेग वेग वेग, त्या वेगावरती स्वार, परफेक्ट आणि सटीक यार्कर. पण आता कोणाचा रिव्ह्यू? बॅटर्स रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची मागणी आहे व्हाईट बॉल साठी.
नाही ते तसंही झालं असतं सँडी सर, याची आवश्यकता नव्हती. त्यांच्याकडनं आम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज आला, त्यांचं मनापासून आभार. जर विचार केला तर आपण अजून फेअर डिलिव्हरी आहे का? फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे अजून 3 चेंडू शिल्लक आहे, संधी अजून देखील आहे. प्रकाश दादा भंडारी, भीमशेठ बोळी, त्याचबरोबर संदेश दादा यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला आलाय. नाही आम्हाला आले, पे झाले सर ते. हा पण अजून पुढे इथून जर 3 बॉल मध्ये 3 विकेट आल्या तर प्रकाश शेठ भंडारी यांच्याकडनं 3,333 रुपये. चेंडू हवेत नाही, तिथे क्षेत्ररक्षक बनतील आता दर्शक, आणि दर्शक बनतील दिवाने. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सुनील दरबड आहे, तुम्ही याला जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला, निखिलचं वर्चस्व राहिलं. त्यानंतर अनंतपूर संघाचा सुनील त्याने केलं आक्रमण. इथून पुढे 2 बॉल मध्ये 2 विकेट जर आल्या तर प्रकाश शेठ भंडारी 2,222. बिगेट करायचा प्रयत्न हवेत, आणि कीपर प्रकाश शेठ एक आली आहे, अजून एक आली तर 2,222 रुपयाचं कॅश प्राइज. आणि धावसंख्या 38. म्हणजे समीरनं सांगितलं की 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, दुसऱ्या बाजूला सुनीलने सांगितलं की आम्ही 40-42 करू. पण आता सुनील खरं ठरतोय रोखण्यामध्ये. असं पण राहिलंच वेलूक टीम, पण आता सुनील खरं ठरतोय का ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्टील 1 to go. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. क्वालिफायर राऊंड जो संघ जिंकेल तो आयकॉन 11 हे डब्ल्यू आयोजित हे डब्ल्यूचा महाराजा चषकाच्या एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. आणि इथे एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन आउट, म्हणजे सिंगल प्लेस विकेट. 39 धावा धावफलकावरती, आणि विजयाचं समीकरण 24 बॉल आणि 40चं लक्ष. तर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजेच काय, रम्या इथे 10च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. हा पंच बॉल देतो आणि मग हा दुसरा बॉल घ्या रमेश. आयकॉन 11 हेडब्ल्यू आयोजित हेडब्ल्यूचा महाराजा चषक 2025 महाअंतिम सामना आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये, जिथे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये धाबा बनवायचा. सॉरी 24 बॉल मध्ये धाबा बनवायचा, ज्या मात्र 40. आणि आजच्या दिवसातून मी रजा घेतोय आणि इथे थांबतोय, पण मात्र उद्या पुन्हा भेटू या चषकामध्ये. आणि तोपर्यंत 24 बॉल आणि 40चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात द लेजंड ऑफ कॉमेंटेटर अर्थात खारीक सरांकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच निश्चित सर. आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचा अंतिम सामना आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 हे पर्व. मी तर म्हणेल एक नवीन सुरुवात, एक नवीन आशा. माझे सहकारी समालोचक मित्र दर्शन निचिते यांचं नक्कीच यथोचित स्वागत आणि सत्कार केला जाईल. मानाचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित स्वागत केलं, त्याचा सत्कार करण्यात येत आहे. कारण नक्कीच त्यांच्या अबोल वाणीमधून त्यांनी जे धावता आढावा आपल्या समोर पेश केला, नक्कीच आम्ही त्यांचा आभारी आहोत. आयोजकांच्या वतीने त्यांचा नक्कीच मान सन्मान केला जातोय. तर जाऊया मॅचमध्ये. 24 चेंडू 40 धावा असं म्हटलं जातं. एक नवीन सुरुवात, परडे सर मित्र म्हणेल एक नवीन सुरुवात, एक नवीन आशा. या उद्घाटनामुळे मिळाली कर्तृत्वाला नवी दिशा, एक नवीन स्वप्न, एक नवीन
क्षितिजे, एक नवीन कला, एक नवीन कलागुण, एक नवीन आविष्कार, एक नवीन आविष्कारांसह आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत एक कर्तबगारीचा आखाडा म्हणजेच आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025चं हे पर्व. आणि मी आपल्या समवेत जोडला जातोय व्हॉइस ऑफ नांदवल चंद्रकांत खारीक. आजच्या दिवसाचा हा शेवटचा अंतिम सामन्याचा धावता समालोचनाचा आढावा घेऊन तर जाऊया मॅच मध्ये. ज्यांनी खरोखर प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय, चतुर्थ, पाचवं, सहावं दिले त्यांचं नक्कीच गुणगौरव केला जाईल. सन्माननीय प्रकाश रामचंद्र चौधरी यांच्याकडून आकर्षक एक चमचमकता ट्रॉफी चषक आणि विशालजी पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष यांच्या सहकार्यातून जे मिळालेलं प्रथम पारितोषिक तसेच द्वितीय पारितोषिक आहे ते माननीय सन्माननीय सागर प्रकाश देशमुख माजी उपसरपंच डोलखम ग्रामपंचायत यांच्याकडून सुद्धा आकर्षक चमचमती ट्रॉफी आणि विशालजी पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष यांचं सुद्धा सहकार्य. तर तृतीय पारितोषिकचा विचार केला तर सन्माननीय श्री वैभव शेठ अधिकारी उद्योजक यांच्याकडून सुद्धा आकर्षक चमचमती ट्रॉफी आणि विशालजी पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष यांचं सहकार्य. तसेच चतुर्थ पारितोषिक सन्माननीय श्री महेशजी तिवार साहेब यांच्याकडून सुद्धा एक आकर्षक चमचमती ट्रॉफी विशाल पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष यांचं सहकार्य. पाचवे पारितोषिक आहे ते रोहनजी डोळे साहेब युवा उद्योजक यांच्याकडून सुद्धा आकर्षक चमचमती ट्रॉफी आणि विशालजी पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष यांचं सहकार्य. तसेच सहावे पारितोषिक सन्माननीय बारकू कुशा वाघ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सुद्धा आकर्षक चषक आणि चमचमती ट्रॉफी विशालजी पडवल साहेब 77-71 ग्रुप अध्यक्ष यांचं सहकार्य. आणि जे आपण गोल मैदान आपण पाहतोय ते कैलासवाजी शंकरराव अधिकारी गोल मैदान साकुर्ली. आज नक्कीच सुशोभित हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. एक दिमागदार आयोजन, कल्पक संयोजन, प्रशिस्त मैदान आणि माणसांनी प्रेक्षकांनी भरलेले मैदान आज सर्व काही सांगून जाते. याची देही याची डोला, याची देही याची डोला हा पावा कर्तृत्वाचा सोहळा आणि या सोहळ्याचं औचित्य साधून आज मी माझं समालोचन कक्षामधून आज आपल्या सर्वांचा नक्कीच धावता आढावा घेऊन येत आहे. पाहूया 24 चेंडू 40 धावा विजयाचं लक्ष जय बजरंग वेलुक या संघासाठी. नक्कीच बुंद्यातून चेंडू खोदून काढला होता. एक सिंगल श्री गणेश केला जातोय. खाता उघडला जाते, ओपन केलं जाते, अकाउंट ओपन केलं जाते. पंकज आणि वैभव जी तगडी फौज सलामी मैदानामध्ये मैदान वर प्रस्थान घेते आणि नक्कीच गोलंदाजीचा भार स्वीकारला तो सुनील मास्टर हार्ड हिटर संघाचा सरसेनापती सुनील स्वतः जबाबदारी आपल्या खांद्यावर ओढून घेतोय. आणि वेलुक संघाचा सुद्धा जर विचार करतोय पंकज आणि वैभव ही सुद्धा एक साजेशी, एक तडफदार, एक रण झुंजार खेळाडू यांच्यामध्ये नक्की त्यांच्यामुळे एक द्वंद्व प्रतिद्वंद्व युद्ध क्रिकेटचं खेळलं जाईल वर द विकेटसाठी. हो नक्कीच थोडा लेट करता मटका चेंडू 1-2 का फॉल निघून जातो. चेंडू चौकार, एक संघर्षाचा शंकनाद येईल हा 4 धावेचा चौकार. प्रकाशजी भंडारी सरांकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कॅश प्राइज चरपानं. हो नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी शरीयष्टीचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळाला. सॉरी 3333चं कॅश प्राइज आलेलं आहे. मी 1111 वाचून दाखवलं होतं परंतु 3333चं कॅश प्राइज आहे. रक्कम मध्ये वाढ झालेली आहे. खेळ करावा लागेल, गावासाठी नावासाठी खेळावा लागेल. आजच्या या गटामधून निघायचं असेल, आजचा अंतिम दिवस, आजचा पहिला दिवस परंतु अंतिम चरणामध्ये येऊन टेपलेला हा शेवटचा सामना आजच्या दिवसामधील वेलुक. हो नक्कीच ताकदीचा वापर नसेल पण शर्तीचे प्रयत्न होतील का. 1-2 का फॉर चेंडू सीमारेषेला जाईल का सर्व पाहावं लागेल. काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू सीमारेषेला आहे काय. पंच 4 धावा.
नक्कीच जिथे तुम्ही काहीच करू शकत नाही तिथे फक्त एकच गोष्ट करू शकता ते म्हणजे प्रयत्न, आणि ते प्रयत्न करावे लागतील. विजयासाठी जायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. धावा येणं हे फार महत्वाचं आहे. धावा कशा का होईना पण धावा येणं फार महत्वाचं आहे. आणि त्या धावा होई म्हणायला आता आपण बघितलं बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेत जी लीड केली होती, नक्कीच शर्तीचे प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने, पण त्याच्या अवमाक्याबाहेर चेंडू निघून जातो. 1-2 का 4 येतोय हा चौकार. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आहे ती 9 धावा. लगातार षटकासाठी भीमभाई भोईर यांच्याकडून 1111चा कॅश प्राइज आलेला आहे. बघा कॅश प्राइज मध्ये वाढ होते. फटक्यात ताकद ठेवावी लागेल, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी हसवतो कधी रडवतो, कधी हसवतो कधी रडवतो. परंतु आज मी म्हणेल कुठल्या संघाला नक्कीच विजयाच्या समीप घेऊन जातो आणि कुठल्या संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जातो. कारण एकाला जिंकावं लागेल तर एकाला हरावं लागेल, एकाला हरण्यासाठी जिंकावं लागेल तर एकाला जिंकण्यासाठी हरावं लागेल. तर कुठला संघ इथं विजयाच्या समीप जातोय पाहूया. कारण दोन्ही नावाजलेले संघ या पंचक्रोशीत डोळखाम विभागामध्ये दोघांचा बोलबाला आहे. नक्कीच सांघिक तिन्ही युनिटमध्ये त्यांचं वर्चस्व पाहायला मिळेल. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये असेल. सन्माननीय मकरंदजी पाटेकर सरांचं शुभ आगमन या संध्याकाळच्या सत्रामध्ये माझ्या व्यासपीठावर पाहायला मिळालं. मी त्यांचं शाब्दिक सन्मानाने सहर्ष स्वागत करतो. नक्कीच डोळखाम असोसिएशनचे ते सचिव आहेत, या कार्यावर पदावर ते विराजमान आहेत. तर जाऊया, सामना हाय व्होल्टेज आहे. हाय व्होल्टेज फ्लाइंग स्टार द्यावं लागेल विजयासाठी वेलूक संघाला. हो हो, आता मी म्हणेल मनगटी ताकदीचा वापर. चेंडू समोर होईल का? यस, लॉंग बिग अवे, इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा रेषा पर, षटकार. क्या बात आहे. 6 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 15. सलामीची जोडी पंकज वैभव. पंकजच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट, मोठा एक्सक्यूज फटका पाहायला मिळाला 6 धावेसाठी. वाईडिश लॉंग ऑफची दिशा आणि एक्स्ट्रा कव्हरची दिशा त्यांनी रेड केली. चेंडू 6 धावे आकाराने धावसंख्येत भर पडली. हो, बॅकफुटवर जाताना चेंडूला पंच केला. चेंडू फरार होईल. येतो दमदार डाबर चौकार. येऊ ना बा ठोकूबाई. बॅक टू बॅक अनस्टॉपेबल फलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार एक चौकार. काबिलियत है, इस काबिलियत हुनर खिलाड़ी की एक खासियत होती है और उस खासियत की हैसियत में बदल देना उनकी पेशावर नजाकत. काफी अच्छा बड़ी बल्लेबाजी. बैक टू बैक 6 और 4 का इजाफा देते हुए स्कोरबोर्ड आगे की तरफ निकलता हुआ 19 रन. अब तक कोई विकेट नहीं गवाया. यही खासियत है इस खिलाड़ी की. पंकज और वैभव इस बीच मैदान के अंदर काफी अच्छा बढ़िया रुतबा दिखाते हुए ओवर विकेट के लिए, और यहां से तकरीबन काफी अच्छी गेंद, बहुत बढ़िया. चेंडूची जर कारण मीमांसा बघितली तर खूप निर्धाव चेंडूची सांगता करून देतोय हा गोलंदाज म्हणजे प्रकाश. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना खरोखरच खूप चांगल्या प्रकारे खेळ सजला गेलाय. प्रेक्षकांच्या भेटीला शेवटचा सामना, प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच केलं जाईल. 24 चेंडू 40 धावेचं लक्ष्याचा पाठलाग करताना लेटकटचा फटका होता. धीम्या गतीने चेंडू हाताळलाय. तत्पूर्वी निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. गुड बॉलिंग. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे शपलवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या हातामध्ये जे फिंगर रोल केले, एक चेंडू धीम्या गतीचा हाताला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता करून देतोय. नक्कीच SB एंटरप्राइजेस संदीपजी वारगडे आमचेच भाऊजी यांच्याकडून 333चं कॅश प्राइज आलेलं आहे वेलूक संघासाठी. नक्कीच एक सुद्धा कॅश प्राइजची परभणी असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि खूप पाठीलागे असतील या वेलूक संघाचे. आज पाहूया वेलूक संघ कुठल्या दिशेने आगेने ईर्षेने खेळ करेल. हो, नक्कीच निर्धाव चेंडू आणि तत्पूर्वी धावसंख्या स्थिरवते. धावसंख्या ती 19 धावा, 12 चेंडू 21 धावा. 21ने हे समीकरण आहे. येणाऱ्या पुढील सत्राचा विचार केला, 2 सत्रांचा म्हणजे 2 षटकांचा विचार जर केला तर 12 चेंडू 21 धावा हे विजयाचं समीकरण. हॅलो 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 हॅलो
मावळला होता जो सायंकाली तो सूर्य आज पुन्हा उजळला आहे. मावळला होता जो सूर्य काल सायंकाली तो आज पुन्हा उजळला आहे. आणि नक्कीच आज या उजेडामध्ये आपल्याला कुठल्या संघाचं अस्तित्व दाखवत आहे ते पाहूया. एक नवीन उमेद आणि नवा आशेचा किरण घेऊन तो आपल्या या मैदानामध्ये नक्की त्याची विखुरलेले किरण टाकून देत आहे. सूर्यदेव बघा ज्यावेळी सूर्य अस्ताला जाईल तोपर्यंत इथं मी म्हणेल पुन्हा अंधाराचं साम्राज्य असेल. पण तो अंधाराचं साम्राज्य येता येता या मैदानामध्ये कुठलाच तरी संघ विजयाची पताका रोवून जाईल. मी म्हटलं होतं मावळला होता सायंकाली तो सूर्य आज पुन्हा उगवला आहे आणि झटकले त्याने अंधाराचे झाले. एक नवी उमेद आणि नवा आशेचं किरण त्यांनी तो रोवलं आहे. पाहूया आशेचं किरण विजयाचं किरण कोणत्या ईर्षेने पाऊल टाकतंय. जाऊया मैदानामध्ये 12 चेंडू 21 धावाचं इक्वेशन असताना सामना कुठल्या दिशेने आगेकूच करतोय. ओव्हर द विकेट साठी भगवान तिसरं षटक. प्रकाशजी भंडारी सरांकडून 5,555 कॅश प्राईज. 12 चेंडू 21 धावाचा इक्वेशन असताना पाहूया फार मोठ्या कॅश प्राईजच्या रकमा. परंतु साजेसा खेळ करावा लागेल कारण बोले तसे चाले त्याची वंदावळी पावले. पण तू ते कार्यकर्म करावं लागते सर. कॅश जमा असली तरी पण ते कार्य करावं लागेल. विजयासाठी जावं लागेल. 12 चेंडू 21चं इक्वेशन असताना खूप फार मोठं संकट आहे कारण सामना एकाएकी सहजरित्या आनंदपूर सोडणार नाहीये. ओव्हर द विकेट भगवान. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅट आणि पॅटच्या राडारमध्ये चेंडू तो ताकदीने आल्याने शर्तीचे प्रयत्न केले जातात. एक धाव काही रोखू शकले नाहीत. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 20 धावा 22-0 लॉस ऑफ 0 विकेट. मी तर म्हणालो जय हनुमान वेलूक संघाची जमेची बाजू बघितलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये नक्कीच पंकज आणि वैभव आपण पाहतोय. एक एक्सप्लोटक फलंदाजी करणारे मास्टर ब्लास्टर हार्ड हिटर फलंदाज दोन्ही मैदानामध्ये आहेत. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाजीच्या मार्गवर असेल तो भगवान. आडव्या पंट्याने खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू येतोय. चेंडू मी म्हणेल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू शरीरयष्टीचा वेध घेतोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडू सांगता करून जातोय. एका चेंडूने प्रेशर बघायला मिळतंय कारण एक चेंडू सामन्याचं गणित बिघडवून टाकते. सामन्याचं समीकरण हलवतोय. आणि जाऊया उर्वरित चेंडू ओव्हर द विकेट्सला भगवान. 9 चेंडू 20 धावा. हो बॅकफुटला पंच केलं शतक जज करेल का. येस बॅक टूल आणि ब्रेक थ्रू इथं पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारे पंच केला होता. शतरक्षक मी म्हणेल तिथं सजलं होतं आणि तत्पूर्वी विकेट पाहायला मिळाली पंकजच्या माध्यमामधून. 8 चेंडू 20 धावा. सामना फार महत्वाचा आहे. सामना सहजरित्या सोडला जाणार नाहीये. आनंदपूर की वेलूक की आनंदपूर. मोठा ब्लास्ट मोठा धमाका विस्फोटक खेळी दोन्ही संघांकडून पाहायला मिळाला. 8 चेंडू 20 धावा. काय होईल काय घडेल काय बिघडेल अजूनही कोणी सांगू शकत नाही. हे सामना अजूनही प्रकाश झोतामध्ये आपण पाहतोय. सूर्याची किरण इथं विखुरली गेलेली आहेत. ज्यावेळी अंधाराचं साम्राज्य येईल त्यावेळी त्याच्या अगोदर मी म्हणलं कुठला तरी संघ इथं विजयी पताका रोवून जाईल आजच्या दिवसामध्ये. तर जाऊया ओव्हर द विकेट भगवान. पुलारलेंचा चेंडू होता. हो यस थोडस मी म्हणेल विचार विनिमय करायला लावलं या फलंदाजांना कारण समीर आणि वैभव. 7 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 21चं इक्वेशन असताना सामना मी बोलते सहजरित्या भगवान. गुड बॉलिंग. हो यस आम्हाला मानवंदना येतोय हा षटकार. मैं तो यही जिक्र करना चाहूंगा काफी अच्छी नभी तुली बल्लेबाजी आप देखने को मिली इस बीच मैदान के अंदर. अगर मैं हार की परवाह करता तो जीतना छोड़ देता. मैं अगर हार की परवाह करता तो जीतना छोड़ देता. जितना मेरी जीत है और मैं उस जीत का बेताज बादशाह. नाम है समीर. भाई ठोको ये हुई ना बात. 6 गेंदे 14 रन का इजाफा देना होगा. अगर जीत की तरफ जाना है तो काफी अच्छी बढ़िया बल्लेबाजी करनी होगी इस बीच मैदान के अंदर.
प्रकाश शेठ भंडारी यांच्याकडून एक षटकासाठी सुद्धा 1001चं कॅश प्राइज झालेलं आहे. बघा एवढं दानशूर दातृत्व नेतृत्व आमच्या आज व्यासपीठावर या संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. सर आपलं नक्कीच हार्दिक अभिनंदन. कारण या एक संघाचं पाठबळासाठी फार ही छोटीशी का रक्कम होईना पण हातभार लावून जाते. नक्कीच आयबा जेलसाठी सुद्धा मंडळाकडून 50 का 101 रुपयाचा कॅश प्राइज. चला धन्यवाद. 6 चेंडू 14 धावा हे एक विषय आहे. शेवटचा अंतिम स्लॉगवरचा षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, हा नंबरचं षटक. परंतु कशा प्रकारे असेल 7 चेंडू 14 धावा. मागील चेंडूवर नक्कीच आम्हाला मानवंदना देण्यासाठी हा षटकार पाहायला मिळाला समीरच्या बॅट मधून. परंतु आता खेळावा लागेल वैभवला आणि समीरला. विजयासाठी 6 चेंडू 14 धावा. ओ लॉलीपॉप लॉंग बिग अवे इट्स आउट ऑफ द पार्क. या वैभवात ए लगी चगी चरण. नक्कीच प्रकाशजी भंडारी शेट करून 1111चं कॅश प्राइज आलं. अजून आले सुसंधी दिलेले, अजून मारत अजून देऊ. आमच्या व्यासपीठावर हे दानशूर दातृत्व नेतृत्व आम्हाला पाहायला मिळाले आजच्या या संध्याकाळच्या पर्वामध्ये, हेदवली मारदा चषकाच्या या पर्वणीमध्ये. नक्कीच प्रकाशजी भंडारी सरांकडून. कारण दानशूर दातृत्व नेतृत्व कसं असावं, आपल्या संघासाठी एक पाठबळ एक चाहता कसा असावा, त्याचं जिवंत मृत्यूमंत उदाहरण म्हणजेच भंडारी सर. धन्यवाद सर. मकरंद पाटेकर यांच्याकडून सुद्धा 1000चं कॅश प्राइज उर्वरित पुढील षटकारासाठी. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे या मैदानामध्ये सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. आता उर्वरित 5 चेंडू 8 धावा. जय बजरंग वेलूक संघासाठी 5 चेंडू 8 धावा. मकरंदजी पाटेकर डेहने सचिव यांच्याकडून 1111चं कॅश प्राइज. या पुढील षटकार आला तर ना नक्कीच मावळला होता काल संध्याकाळी तो सूर्य आज पुन्हा उगवला आहे. अरे झटकले त्याने अंधाराचे झाले. नवे उमेद आणि नवा आशेचं किरण तो घेऊन आलाय. परंतु हे नवा उमेद आणि नवा आशेचं किरण कोणासाठी असेल तर पाहूया. 5 चेंडू 8 धावा. एक एक्शन असताना कुठला संघ विजय होईल, वेलूक की आनंदपूर, आनंदपूर की वेलूक हे पाहावं लागेल. नक्कीच डोलकम असोसिएशनचे सचिव यांच्याकडून सुद्धा 1111 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे कॅश प्राइजचं भडीमार वेलूक संघासाठी आहे. बघा एवढा मोठा चाहता वर्ग असल्यानंतर खेळाडूंचं मनोबल वाढलं जाते आणि ते वाढवण्याचं काम केलंय. दीपकजी बोंद्रे सरांकडून सुद्धा या कमिटीला या 6 दिवसाच्या कार्यक्रमासाठी बॉल बॉक्स आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. 1 बावस चेंडू शत्रुघ्न सजले का. ओ येस. आता समीकरण पाहूया. अंतिम चरणामध्ये येऊन हा सामना प्रकाश झोतामध्ये खेळून काढला जातो. कुठला संघ विजयाच्या समीप जाईल, कुठला संघ पराभवाच्या छायेत जाईल ते पाहावं लागेल. परंतु अजूनही मैदानामध्ये मॅच दोन्ही संघांनी सोडलेली नाहीये. 4 चेंडू 7 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. नक्कीच छातीचे स्पंदन हृदय धडधड करणारा लावणारा हा सामना अंतिम चरणामध्ये येऊन ठेवलाय. 4 चेंडू 7 धावा. हो बॅकफुटवर पंच केला. चेंडू सीमारेषा जाईल. ओ यस या वैनवात अंतिम टप्प्यावर मी म्हणलं कार्यक्रम केला, टप्प्यात कार्यक्रम केला मी म्हणेल. काय अफलातून फटक्यात नाजाकत होती, ताकद होती, परंतु शत्रुघ्नला दाद द्यावी लागेल आणि शत्रुघ्न सजलं होतं. विकेटला दुजोरा दिला गेलाय. थर्ड मॅन आणि गली पॉइंटच्या दिशेने जे शत्रुघ्न होते खूप अचूक टप्प्यावर हातामध्ये ग्लोव्ज मध्ये विसावून घेत आहेत. विकेटला दुजोरा दिला गेलाय. 3 चेंडू 7 धावा. हेदवली चषकाचा अंतिम शेवटचा सामना, निर्णायक सामना. काळजाचा ठोका, हृदयाची स्पंदने वाढवणारा एक रोमांचक चित्तथरारक सोहळा. याची देवी याची डोला हा पावा क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्याचं औचित्य साधून आजच्या दिवसातील या रंगीत तालीम. अरे क्रिकेट एक युद्ध आहे. क्रिकेट एक युद्ध आहे, पण त्या युद्धाचा मी एक योद्धा आहे हे दाखवून द्यावं लागेल ते
संघाला. येणारे 3 चेंडू 7 धावा. ओ लीडिंग एज, हो क्या हुई, ये बहुत नबी तुली गेंदबाजी देखने को मिल रही है. अप्रतिम झेल, अप्रतिम गली पॉइंटला शत्रुघ्न सजलं होतं, विखरून ठेवलं होतं, जाळं विणलं होतं. ज्यावेळी अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये सापडला होता त्याचप्रमाणे या चक्रव्यूह रचलंय आणि या चक्रव्यूहामध्ये वेलूक संघाला मी म्हणेल सोलो किपरला करून सोडलंय. बॅक टू बॅक विकेटचं पतन पाहायला मिळतंय. नक्कीच काळजाचा ठोका धडधड करतोय, काळजाचा हृदयाचा ठोका धडधड करतोय आणि स्पंदनं वाढली जातात. कारण हाय व्होल्टेज ड्रामा, एक फ्लाइंग स्टार्ट कुठल्या दिशेने जाईल काही सांगू शकत नाही. पाहूया ओव्हर द विकेट साठी कुठला 2 चेंडू 7 धावा. मॅच होती कशी, मॅच झाली कशी, कधी तल्यात कधी मल्यात, कधी मल्यात कधी तल्यात. ज्यावेळी षटकार आले होते, चौकार आले होते, मॅच असं वाटलं सहजरित्या अचीव्ह केली जाईल. परंतु तदनंतर गणेशने थोडासा अल्पविराम, स्वल्पविराम आणि पूर्णविराम देण्याचं काम केलंय. ओव्हर द विकेटसाठी शेवटचा अंतिम षटक गणेश. नक्कीच कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग हे नक्कीच हे कोड आहे. कारण चेसिंग करावी लागेल, कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. हो काय होत आहे हो, नक्की शतरक्षण थोडस अप्रतिम शतरक्षण सजलंय आणि बॅकवर्ड पॉइंटला शतरक्षणाने एकच धाव दिली आहे. एका धावेने सामना मी म्हणेल आता 1 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेसिंग, ओके यस. 1 चेंडू 6 धावा. मोठा विस्फोटक एक्सप्लोजिव्ह फटका खेळावा लागेल तो वेलूक संघाला. असं वाटलं होतं सहजरित्या वेलूक संघ जिंकेल, परंतु मी म्हणेल थोडासा विचार करायला लावलाय ते आनंदपूर या संघाने. कारण गणेशची गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 विकेट काढले. तदनंतर हा संघाचा टर्निंग पॉइंट, विजयाचा टर्निंग पॉइंट आपण पाहू शकतो. तो गणेशचे बॅक टू बॅक 2 चेंडू अनस्टॉपेबल, अनस्टॉपेबल. 1 चेंडू 6 धावा. लास्ट अँड बेस्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू. 1 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल. विजयाचं लक्ष वेलूक संघासाठी. वाईट, हे प्रेशर आहे आणि नक्की ते प्रेशर आपल्या मनावर घेतलंय, ओढवलंय ते गोलंदाज म्हणजे गणेशनं. आता बघा 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग म्हणजे षटकारच हवा आहे. कंपल्सरी चेसिंग षटकारच हवा आहे विजयासाठी. 1 चेंडू 5 धावेची गरज, परंतु षटकारच हवा आहे विजय संपादित करायचा असेल तर. पाहूया नक्कीच आनंदपूर संघाचा आनंद गगनात मावेना. कारण 24 चेंडू 40 धावेचा विजयाचा लक्ष्याचा पाठलाग करताना मी म्हणेल वेलूक संघ सहज विजय मिळवतो की काय. 12 चेंडू, शेवटचा 12 चेंडू 21 असताना संघाला पराभवाच्या छायेत ओढलं, लोटलं, जोडलं गेलं. ते आनंदपूर या संघानं जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. नक्कीच आज जमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मी शाब्दिक सुमाने सहर्ष स्वागत करतोय. शेवटचा सामना हाय व्होल्टेज सामना आपण बघितला. आनंदपूर विपक्ष वेलूक या 2 उभय संघांमध्ये हा सामना खेळला गेला. आनंदपूर संघ विजयी झाला. आजच्या गटामधून तो बाहेर निघाला विजयाच्या दिशेने आणि वेलूक संघ पराभवाच्या छायेत ओढला गेला.